छत्रपती शिवाजी महाराज की आवाज जरा जोरात आला पाहिजे। जो दूर है दुनिया का उस दूर से बोलो, अरे पैरों का इलाका है जरा जोर से बोलो। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की। ज्याच्या कुशीतून स्वराज्याचं देखील स्वप्न निर्माण झालं, त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, त्या राजानं हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं। ते राजा शिवछत्रपती राजे संभाजी महाराज, ज्या राजाच्या पराक्रमाला जगाच्या इतिहासात तोड नाही, असे उत्तम कवी, महान योद्धा, संस्कृत पंडित आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज। मला भारताची राज्यघटना लिहित असताना जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीत, कारण माझ्या डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं। या शब्दात शिवचरित्राचे गौरव करणारे विश्वरत्न भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वतःचं आयुष्य अंधकारमय करून तुमच्या आमच्यासाठी शिक्षणाची दालनं प्रकाशमान करणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यामध्ये जाऊन शनिवाराला बांधणाऱ्या नादान पेशवांना गरजणारे, अरे तट मातीचे नाहीत तर तट छातीचे बांधायचे असतात आणि मठ छातीची बांधायची ताकद इथल्या ऐऱ्यागैऱ्यामध्ये नाही, ती इथल्या बहुजन समाजामध्ये आहे, असे पेशवांना जाऊन ठणकून सांगणारे राजेश्री शाहू महाराज, संत गाडगे बाबा, अहिल्यादेवी होळकर, रशियामध्ये जाऊन शिवरायांचे पोवाडे गाणारे अण्णाभाऊ साठे, तुकडोजी महाराज, या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आज आपल्या या जिल्हा परिषद शाळेमध्ये मोठ्या उत्सवाने आपण शिवजयंतीचा कार्यक्रम इथे साजरा करत आहेत। त्यानिमित्त सर्वांचे शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि या सुट्टीचा दिवस असून सुद्धा सर्व विद्यार्थी, शिक्षक आज आपल्या राजाची जयंती मोठ्या उत्साहाने आपण इथं साजरी करत आहे। त्याच्या मागचं कारण की गेले 350 वर्षानंतरही आज छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जिवंत आहेत। त्याचं कारण असं आहे की जगाच्या पाठीवरील एकमेव राजा जो स्वतःसाठी लढला नसून आपल्या रयतेसाठी लढला आणि त्यांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं। छत्रपती शिवाजी महाराजचा विषय 350 वर्ष अगोदरला आहे। छत्रपती शिवाजी महाराज आपल्या जीवनामध्ये फक्त 50 वर्षच आयुष्य जगले। 19 फेब्रुवारी 1930 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि 1930 ते 1980 या कालावधीमध्ये त्यांनी सर्व लढ्या लढल्या किंवा आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केलं। या जगाच्या इतिहास आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही, निजामशाही 700 वर्षाचं पारतंत्र्य छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 30 वर्षात संपवलं। छत्रपती शिवाजी महाराजांचे 10 वर्ष बालपणात गेली आणि 10 वर्ष रणांगणात गेली, तरीही या 30 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हे पारतंत्र्य संपवून आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केलं आणि या राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य नाव दिलं। स्वराज्य म्हणजे काय की स्वतःचं राज्य। जो कोणी या राज्यासाठी लढला तो प्रत्येक मावळा हा स्वतःसाठी लढत आहे आणि स्वतःचं राज्य निर्माण करत आहे, ही भावना ठेवून छत्रपती शिवाजी महाराज लढले। 18 पगड जातीच्या मावळ्यांना एका झेंड्याखाली आणून तुमच्या आमच्या हिताचं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं। मग त्याच्यामध्ये कोणी हिंदू असो का कोणी मुसलमान असो, ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भेद कधी केला नाही। तो प्रत्येक लढणारा जो मावळा होता हा कोणत्याही जातीचा का असो ना, तो या मातीसाठी लढत होता, या हिंदवी स्वराज्यासाठी लढत होता, स्वतंत्र म्हणून। छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी स्वराज्याला शिवाजी महाराज किंवा भोसले नाव दिलं नाही, म्हणून स्वराज्य दिलं। जो या मातीसाठी लढेल, जो गुलामीतून मुक्त करण्यासाठी या मातीला जो त्या मोहिमेमध्ये सोबत येईल, त्यासाठी हा लढा उभारला आणि स्वराज्य निर्माण करून दिलं। म्हणून 18 पगड जातीच्या बलिदानाने स्वतःचा शिवाजी महाराजांनी पुढाकार घेऊन हे आपल्याला स्वराज्य दिलेलं आहे। म्हणून इथं आपल्या मराठ्यांच्या रक्ताने हे स्वराज्य निर्माण झालेलं आहे। मराठा म्हणजे कोण? या महाराष्ट्रात लढणारा आणि या स्वराज्यासाठी धावून येणारा तो प्रत्येक एक मराठा। म्हणून म्हणत होते हुजूर मराठे आ गए, जी दहशत नावात होती तो मराठा म्हणजे या मातीत लढणारा या महाराष्ट्राचा मराठा माणूस होता। म्हणून शिवाजी राजांनी कधीही लढत असताना कुठल्याही जातीचा विचार केला नाही। म्हणूनच आज ते जे स्वराज्य होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधानामध्ये उतरवलं। त्या स्वराज्याचं जे शिवाजी महाराजांना जे अपेक्षित होतं स्वतःचं राज्य, म्हणून तेच राज्य
आज बाबासाहेबांनी आपल्याला या कायद्यामध्ये उतरून तुम्हा आम्हाला समर्पित केलेला आहे. म्हणून एक दोन ओळी म्हणतो की शिवरायांच्या शाळेखाली कधीच नव्हती वाद, शिवरायांच्या शाळेखाली कधीच नव्हती वाद, आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, असाच माझा शिवबा होता माणुसकीची खान, आणि अशा नराच्या पुतळाखाली सदैव झुकते मान, जय जय शिवराया, जय जय शिवराया, असं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिलेलं आहे. म्हणून ज्या मासाहेब जिजाऊ, ज्या त्याच्यासाठी शिवाजी महाराज होण्यासाठी सुद्धा एक कूस मासाहेब जिजाऊची असावी लागते, त्या मातींनी तुम्हा आम्हाला एक शिवबा या महाराष्ट्राच्या मातीला दिला, आणि संपूर्ण देशामध्ये जी दहशत या महाराष्ट्राची उमटवली, आणि तुम्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. हा खूप मोठा इतिहास आहे, आणि तुम्हाला थोडक्यात मी सांगणं होणार नाही, पण ज्या सोप्या शब्दात तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करत आहे. म्हणून शिवाजी महाराज हा विषय कुठल्याही जातीचा नाही आहे, शिवाजी महाराज हा विषय कुठल्याही धर्माचा नाही आहे, शिवाजी महाराज विषय हा आपला अस्मितेचा आहे, शिवाजी महाराज हा विषय आपल्या स्वाभिमानाचा आहे, शिवाजी महाराज हा विषय आपल्या अभिमानाचा आहे. म्हणून प्रत्येकाच्या आज 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती प्रत्येकाच्या मनामनात शिवराय आहेत, आणि शिवजयंती प्रत्येकाच्या घराघरात आहे, आणि शिवाजी महाराज हे तुमचे आमचे दैवत आहेत. या शिवाजी महाराजांमुळेच आपण आज इथे सर्व काही स्वतंत्रपणे स्वराज्य निर्माण करून स्वतंत्रपणे आज आपण वावरत आहे. हा इतकं मोठं योगदान, इतकं मोठं बलिदान हे शिवाजी राजांचं आहे. म्हणून शिवाजी महाराजांची प्रतापगडावर जी मोहीम झाली होती, एक प्रसंग मी फक्त प्रतापगडाचा तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा अफझल खानाच्या भेटीला प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज गेले, ते एक वाक्य आहेत ना, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. म्हणून अशा काळामध्ये की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेव्हा प्रतापगडावर जेव्हा युद्ध झाले, त्याच्या पायथ्याशी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज गेले, तेव्हा अफझल खानाचा वकील हा कृष्णा कुलकर्णी होता, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील हा एक समजा तिथं बॉडीगार्ड हा एक मुस्लिम होता, आणि त्याच्यासोबत शिवाजी महालाला छत्रपती शिवाजी महाराज सोबत घेऊन गेले होते. मग ज्यावेळेस अफझल खानाने छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या वर जेव्हा वार केला छावणीमध्ये, त्यावेळेसच शिवाजी नसते तर छत्रपती शिवाजी महाराज आज तुमच्या आमच्याबरोबर दिसलेच नसते, किंवा हे स्वराज्य निर्माण करू शकलो नसतो. म्हणून जो स्वराज्याच्या विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या विरुद्ध होते, तो हिंदू असो या मुसलमान, त्यावेळेस पहिला वार शिवाजी महाराजांनी केला असेल तर कोण्या एका कृष्णा कुलकर्णी या नावाच्यावर केला. म्हणून शिवाजी महाराजांना जात कधीही पाणली नाही, ही इतिहास खरा आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून मी इथं बोलत आहे की तुम्ही सुद्धा अनुभवलं पाहिजे की शिवाजी महाराजची जी लढाई होती ही स्वराज्यासाठी होती, आणि जो स्वराज्याच्या आळ आला तो संपवण्याचं काम इथं छत्रपती शिवाजी महाराजांना केलेलं आहे. म्हणूनच आज अशामध्ये मोठ्या उत्साहाने आज जीप प्राथमिक मराठी शाळा इथे आपण शिवजयंती उत्सव साजरी करतायत. त्यानिमित्त सर्व शिक्षक वृद्ध ग्रामपंचायत शाळा समिती आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. तसेच सर्व शिक्षक असतील त्यांनी सुद्धा उत्तमरित्या जे आयोजन या शाळेमध्ये विविध कार्यक्रम असेल, आता त्यांनी जे सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करून दाखवला त्याबद्दल सुद्धा सरांचे खूप खूप आभार. आणि सर, इतिहासामध्ये पहिल्यांदा आपल्या इथं रात्रीचा कार्यक्रम झाला आणि एकदम यशस्वीरित्या पार पडला, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी खूप मोठं धाडस लागतं, हे शिक्षकांनी दाखवलं आणि आपण त्यांना जे सहकार्य गावकऱ्यांच्या वतीनं केलं, पण त्यासाठी ही खूप मोठी हिंमत आणि खूप मोठी मेहनत लागते. ती हिंमत मेहनत या सरांनी घेतली, ही परिवर्तनाची वाट त्यांनी दाखवली. आणि तसेच विविध उपक्रमातून ते आता कुठल्याही शाळेमध्ये गेलो सर, आपल्याला एखादा शिक्षक ॲक्टिव्ह दिसतो, पण इथं पूर्णच्या पूर्ण शाळाच ॲक्टिव्ह आहे. म्हणून काहीतरी वेगळं या शाळेमध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. प्रत्येक शिक्षक तुमचं कुठेतरी शैक्षणिक परिवर्तन झालं पाहिजे म्हणून धावपळत आहे. आता जगताप मॅडम यांनी सांगितलं की मी आपले मुलं हे KG1 KG2 कॉन्व्हेंटला कामरगावला गेल्यापेक्षा आपल्या शाळेमध्येच आपण इथं इंग्लिश सर क्लास सुरू केले पहिल्या वर्गाला, तर ते इथंच थांबतील. नक्कीच मॅडम, तुमचं जे निर्णय आहे अभिमानास्पद आहे आणि हा निर्णय तुम्ही पहिल्यांदा घेतलेला आहे, म्हणूनच कौतुकास सर्व निर्णय पात्र आहेत आणि हे परिवर्तनाचा विचार आहे. नाहीतर शिक्षकांना आपला पगार घेतल्यानंतर की मुलं इथली इथं थांबली पाहिजे काही गरज नाही आहे, पण तो विचार करत आहे आपल्या गावातली मुलं सुद्धा, त्यांना जे वाटतं की वडिलांना इंग्लिश शिकली पाहिजे म्हणून ते कॉन्व्हेंटकडे जातात. पण त्यांनी सांगितलं आम्ही तो सुद्धा एक उपक्रम इथं सुरू करू, प्राथमिक पहिल्या वर्गामध्ये इंग्रजी शिक्षण सेमी इंग्लिश इथं देण्याचं काम सुरू करू. ही खूप मोठा विषय आहे. आज तुमच्या इथे सर्व उपस्थित नागरिक आहे प्रतिष्ठित,
आणि हे सर्व आम्हाला कळत आहे की हा जो विषय घेतलेला आहे यापूर्वी कोण असा घेतला नाही आहे. हा खूप मोठा विषय आहे. गावंडे सर असतील, कस्तुरे सर असतील, निंगोट सर असतील आणि त्यांचे मुख्याध्यापक ज्यांच्या मार्गदर्शनात ते काम करत आहे, बिजवे सर असतील आणि आपले कळू सर आहेत, चव्हाण सर आहेत, हे सर्व टीम, जगताप मॅडम असतील, हे एक यशस्वीरित्या खूप काहीतरी नवीन नवीन आपल्या शाळेला समोर घेऊन जाण्यासाठी काम करत आहे. आणि याच्यामध्येच आमच्या गावकऱ्यांना आनंद आहे, उत्साह आहे. आमच्या गावातली मुले कुठेतरी आज प्रयोगशाळेचं चांगलं उद्घाटन झालेलं आहे. खूप मोठा विषय आहे. 25 वर्षे झाले प्रयोगशाळा बंद पडलेली होती, कोणी त्याला पाहत नव्हतं. म्हणा विज्ञान म्हणजे काय, प्रयोग म्हणजे काय, हे आज आपण एक लहान लहान मुलं 5वी 6वीत पाहत आहोत. हा खूप मोठा परिवर्तनाचा विषय आहे सर, शब्दात सांगता येणार नाही, पण आम्ही सर्व आम्ही पाहतो, ऐकतो डोळ्याने.